आला आणि सत्य परिस्थिती जाणून घेता ही खरोखरच आम्हाला वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही तुमचे आभारी आहोत. लक्षात आलं, कारण शेवटी सत्य काय आहे हे शेवटी लोकांसमोर गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट कशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला अष्टराधारमध्ये. तर ते सुद्धा दुर्दैवी आहे. म्हणजे हे व्हायला नको, असं व्हायला नको. सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक बसतो. मी असो का तुम्ही असो का ते असो, पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण टाळू शकत नाही. तर देवानेच त्याला काहीतरी त्याची हे असू शकेल. लक्षात आलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो. काय ही मुलगी तळ्याची पातळे म्हणून दुपारी 2 ते 3 वाजता आली आणि तिनं पहिलं काय सांगितलं, डॉक्टरनी उपाशी आली आहे, मला गाठ आहे मानेमध्ये, ती तपासून घ्यायची आहे, काढून घ्यायची आहे. मग आम्ही तिचं लोकल म्हणजे तेवढ्याच भागात सूम करून म्हणजे बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासलं, ECG काढला, त्याचे पूर्ण रक्त तपासलं, शुगर बिगर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये तेवढा भाग सूम करून आम्ही तिची गाठ काढली. ऑपरेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. टाके टाकले, रक्तस्राव गेले, टाके टाकले आणि तिला आम्ही वॉर्डात कॉटवर घेतली. कॉटवर घेऊन एक 10 मिनिटं 5 मिनिटं झाली, 10-12 मिनिटं तिला दम लागायला लागली, ब्रेथलेस झाली, ऑक्सिजन कमी झाला, BP कमी झालं. आम्हाला नक्की लक्षात आलं की जरी ECG नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मतः हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणार. ती बऱ्याच वेळा हे फॉल्ट जे असतात ते ECGमध्ये दाखवत नाही. आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठ्या एन्जिओग्राफी म्हणा किंवा हे सहसा म्हणजे 99.9% करत नाही. ECGमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते पुढचं केलं असतं. नंतर ब्रेथलेस झाली, 1 रात्र आमच्याकडे होती, आम्ही तिला चांगलं रिव्हाइव्ह केलं, BP 100% आणलं. पण त्याचं कॉज काय, त्याचं कारण काय आहे हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही. म्हणून त्यांना मी चॉईस दिली, तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा. तुम्ही सगळी बोलत होती, सगळं सांगत होती. 100 किंवा तुम्हाला डेरोनला घेऊन जावा, ह्याला डेरोनला घेऊन जावा, कोल्हापूरला घेऊन जावा. तर त्यांनी कोल्हापूरला त्यांचे कोणतरी माहितीचं असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केलं. हां बरं, त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. मग मला म्हणाला डॉक्टर माहिती आहे, आता तुम्ही म्हणताय त्यांच्याकडे पैसे नाही आहे तर काय करू. शेवटी म्हटलं तुला मी माझी ॲम्ब्युलन्स देतो, फ्रीमध्ये जा. माझी सिस्टर दिली, मी माझा डॉक्टर एक दिला आणि अष्टराधामध्ये तिला पोचवलं. ज्यावेळी त्याला हँडओव्हर केलं त्यावेळी त्याचं BP 100 होतं, ऑक्सिजन 97 होता. कारण त्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरांशी बोलली. नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली. त्यावेळी तिचं हार्टचं जे पंपिंग असतं ते फक्त इको ते 15%च मिळालं. 2D इको म्हणजे काय म्हणतो डॉक्टर, इंजेक्शन फ्रॅक्चर 15% मिळाली. ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं. आता गंमत अशी झाली, ज्यावेळी ती आमच्याकडे आली आम्ही BP वगैरे सगळं घेतलं त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. आणि तिच्या रिलेटिव्हनी सुद्धा काही सांगितलं नाही, फक्त तिच्या फॅमिलीमध्ये दमा आहे सगळ्यांना, अस्थमा. तुम्ही लक्षात आलं पाहिजे. आणि मग ती हळूहळू रात्रीपासून सकाळपर्यंत सांगायला लागली, चालल्यानंतर दम लागायचा, चालल्यानंतर छाती धडधडायचं. तर आम्ही कन्फर्मेटरी आलो की तिला कार्डियाक काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग आम्ही पाठवलं, तिथं डेथ झाली. त्या डॉक्टरांचा आम्हाला फोन आला की कन्फर्मेटरी काय तसं प्रॉब्लेम दिसत नाही, तर मल्टी ऑर्गन फेल्युअर असं त्यांनी डिसिजन दिलं. आता कसं ह्या लोकांना तसं वाटलं की आमची चूक झाली असेल. मग त्यांना आम्ही काय सांगितलं, जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, तर तुम्ही तिचं पोस्टमॉर्टम करा,
तिचं इन्व्हेस्टिगेट आणि करा आणि ठरवा की आमची चूक आहे की तिला काय जे काय आहे ते दिसतं. कसं आहे, तिचा मृत्यू झाला ते आम्हाला फार वाईट वाटलं, कारण आज 45 वर्ष माझी हॉस्पिटलची ख्याती आहे की माझ्याकडे पेशंट आला म्हणजे तो वाचतो. माझी सरांची ख्याती जी आहे नागवेकर सरांची, की आमच्याकडे पेशंट पाठवला म्हणजे तो 100% वाचायलाच पाहिजे. तो वाचला नाही, त्याचं मला मोठं दुःख झालं. आणि एक आहे की जर मी पेशंट पुढे पाठवला, लक्षात आलं, तो पण म्हणजे असं नाही, पण मला पण ते म्हणजे आपल्याला कसं ते तिथे त्यांना पण ते डायग्नोसिस झालं नाही. आम्ही म्हणते की त्याला अंडरलाईन नक्की हार्टचं डिसीज आहे, त्याच्यामुळे तिचं डेथ झाली. पण हवे 18 वर्षाची मुलीला आपण, आणि तुम्ही सांगा, पेशंटला बाहेर घेतल्यापासून मी रात्री 12-1 वाजेपर्यंत मी तिथे नाही तर इथे नाही. 12 आम्ही ड्युटी लावतो, 5 तास मी बघायचं 12 पर्यंत. मला पुढे जागरण झपलं नाही की ह्यांनी 12 ते 5 यांनी बघायचं, पुढे मिनलनी बघायचं, सोनूनी बघायचं, मयुरी बघायचं, अशी आमच्या ड्युट्याच असतात. आमच्या चौघांच्या ड्युट्याच असतात. 4-4 तास ह्यांनी बघायचं, ह्यांनी मी. एवढं केल्यानंतर जर ती आता एक्सपायर झाली, माझं तर म्हणणं आहे की तिचं बॅडलक आहे, त्याच्याबरोबर माझंही बॅडलक असं नाही. माझं हॉस्पिटल असं होणं हे मी कल्पनाच करू शकत नाही. मी कल्पना करू शकत नाही माझ्या हॉस्पिटल. असा प्रसंग कधी येईल तुमच्या? असा प्रसंग कधी येईल असं मी कल्पना करू शकत. मला ते वाईट वाटतं, कधी कारण त्यांचे आरोप होते ते मला सहन झाले नाही. बांधा लोक येतात, काय ते सांगतात, गैरसमज झाला तर ते त्यांना ज्यावेळी फॅक्ट कळते त्यावेळी ते काही रिॲक्शन न देता बरोबर येऊन जातं. हे असं आणणं हे करणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. लक्षात आलं. ठीक आहे, असू दे. त्यांची भावना आहे ते आपण त्यांच्या भावनांना पण आपण आदर दिला पाहिजे.